तर बेळगावमध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यासाठी परवानगी मागितलेली आहे त्याच ठिकाणी कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणाला धर्मवीर संभाजी चौकाला अक्षरशः छावणीचं स्वरूप आता प्राप्त झालेलं आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामेळावा आहे। कर्नाटक प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे। या ठिकाणी आता पोलीस छावणीचं रूप आलेलं आहे। संभाजी चौक धर्मवीर संभाजी चौक आहे। या ठिकाणी हा महामेळावा होणार होता, मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक आता काय नेमकी कार्यकर्ते भूमिका घेतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मी उभा आहे बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकामध्ये। माझ्या पाठीमागे जर दृश्य पाहिली तर कशा प्रकारे कानडी प्रशासन, कानडी पोलीस जे मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचार करतं हे त्याची दृश्य आपल्याला म्हणता येईल। कारण आपण पाहतो की बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचं आजपासून अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी आपण पाहतो की ज्या ज्या वेळेला बेळगावमध्ये अधिवेशन असतं त्या त्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जातं, महामेळावा घेतला जातो। पण या प्रत्येक वेळेला या महामेळाव्याला परवानगी नाकारली जाते आणि परवानगी नाकारत असताना ज्या ज्या ठिकाणी परवानगी मागितलेली आहे त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचा बंदोबस्त लावला जातो आणि एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो। पण याला जुगारून आम्ही अधिवेशन घेणार अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीची असते। एकूण बेळगाव शहरातील 5 ठिकाणी आम्हाला अधिवेशन घ्यायला परवानगी द्या अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती। त्यापैकी शेवटच्या टप्प्यात धर्मवीर संभाजी चौकात आम्ही अधिवेशन घेऊ असं देखील सांगण्यात आलं, पण पोलीस प्रशासनानं या 5ही ठिकाणी त्यांना परवानगी दिलेली नाही। आज आपण पाहतो की या महामेळाव्यासाठी पोलीस प्रशासनानं कशा प्रकारची दडपशाही केलेली आहे हे दिसून येतं। एकूणच सर्व सीमा भागात अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसून येते। कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, बेळगाव।